नमस्कार, मी सृष्टी. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घोडीसाठी शाही मस्तानी साडी. तर मी इथे खानाचा पीस घेतला आहे. साडीसाठी संपूर्ण पीस इथे वापरणार आहे. हे बघा, पीस मोजून दाखवते. 1 मीटर आहे. मापे टाकूयात. ब्लाऊज पीसच्या एका साईडला 30 इंचावर खुणा करायची आणि दुसऱ्या साईडला 15 इंचावर खुणा करायची. आता हे दोन्ही पॉईंट जोडून घेऊया. हे बघा, अशी क्रॉस लाईन आखून घेतली. आता कट करून घेऊया. असे 2 भाग होतील. वरचा भाग इथे जोडायचा आहे. इथे 9 इंचावर खुणा करून कट करून घेऊया. कट केलेला कपडा नंतर आपण टोपी बनवायला घेऊया. एक्स्ट्रा दिसतंय ते असं आखून घेऊया. हे आपण दोन्ही भाग जोडून घेतल्यानंतर कट करूया. तर मग शिवून घेऊया. शिवून घेतल्यानंतर वरून पण एक दाब शिलाई द्यायची. त्यामुळे फिनिशिंग चांगली दिसेल. हे बघा, अशा प्रकारे दाब शिलाई दिल्यावर जोड दिलेला भाग दिसेल. शिवून घेतलं. आता आखून घेतलेला कट करून घेऊया. त्यानंतर आपण शाही मस्तानी साडीला जशा प्लेट असतात तशा प्लेट टाकून घेणार आहोत. प्लेट टाकायच्या आधी आपण कट केलेली लाईन सरळ ठेवायची. असं ठेवल्यावर हे असं काहीसं तिरपं दिसेल. तर मग तो तिरपा भाग सोडून सरळ भागात अशी प्लेट टाकायची. प्लेट अशी व्यवस्थित खालीवर सेट करून घ्यायची. फोल्ड करून 3.5 इंचाची प्लेट आली पाहिजे. सेट केल्यावर पिनअप करून घेऊया. ह्या प्लेटच्या पुढे 7 इंचावर खुणा करून दुसरी प्लेट टाकायची. मात्र दोन्ही प्लेटच्या मध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आणि खालून त्यापेक्षा थोडं जास्त अंतर ठेवायचं. दोन्ही प्लेटमधलं अंतर बघून प्लेट अशा अरेंज करायच्या आहेत आणि मग पिनअप करायचं आहे. पुन्हा 7 इंचावर खुणा करून प्लेट टाकून घेऊया. अर्धा इंच अंतर ठेवून खालून व्यवस्थित सेट करून पिनअप करून घेऊया. अशाच प्रकारे पुढच्या प्लेट्स पण मी 7 इंच खुणा करून टाकून घेते. जर तुम्हाला शाही मस्तानी साडी शिवायची असेल तर तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे. जर बघितला नसाल तर नक्की बघा. त्यानंतर ही लास्ट प्लेट अशी वर उचलून ठेवायची आहे. काठ हा असा उभा येईल आणि हा कपडा काठाच्या मागे दिसणार नाही असा आत फोल्ड करायचा. आता हा क्रॉस कपडा 1 इंच फोल्ड करायला ठेवून कट करून घेऊया. वरून पण सरळ लाईनमध्ये शिवून घेतल्यानंतर कट करून घेऊया. हे बघा, असं शिवून घेतलं. आता कट करून घेऊया. कडेने पण फोल्ड करून शिवून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे शिवून घेतलं. यावर तुम्हाला लेस जोडायची असेल तर जोडू शकता. आता काठी अडकवायला टोपी बनवूया. त्यासाठी हा भाग मोजून बघूया किती आहे तो.
5.25 इंच आहे. त्यात 1 इंच शिलाईचं घेऊन 6.25 इंचाचा चौकोन कट करायचा. अजून एक चौकोन लागेल, तो ह्याच मापात कट करून घेऊया. चौकोन कट केल्यावर काठाचा चौकोन हा पुढच्या बाजूला घ्यायचा. अर्धा इंच शिवून घेऊया. ह्या चौकोनला आपण दोरी लावणार आहोत. त्यासाठी 20 इंचाची दोरी घेतली. त्याला लटकन बनवायला 2.5 बाय 2.5चे चौकोन घेतले. चौकोन त्रिकोणी फोल्ड करून लेसमध्ये ठेवून अजून एकदा फोल्ड करून शिवून घ्यायचं. तसाच दुसरा चौकोन पण शिवून घेऊया. उलटल्यावर सुंदर असे लटकन आपले तयार होतील. तयार केलेल्या दोऱ्या चौकोनच्या दोन्ही साईडनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवून शिवून घ्यायच्या. दोन्ही दोऱ्या मध्ये ठेवून दुसरा चौकोन त्यावर असा ठेवायचा. त्याआधी खालच्या साईडनं फोल्ड करून घेऊया. आणि मग चौकोन वर ठेवून रॉंग साईड वर ठेवायची. कडेने शिवून घेऊया. शिवून घेतल्यानंतर वरचा चौकोन असा मागच्या साईडला उलटून घ्यायचा. काठी अडकवायला टोपी तयार केली. अशा प्रकारे सुंदर गुढीची साडी बनून तयार झाली. पिन काढल्यावर सेट केलेल्या प्लेट हलू शकतात. त्यासाठी सर्व प्लेटवर इथे टीप मारून घ्यायची. मात्र दोरा काठाच्याच कलरचा घ्यायचा. सर्व प्लेटवर टीप मारून घेतली. बघू शकता किती सुंदर अशी गुढीची साडी आपली तयार झाली. तर मग कशी वाटली साडी कमेंट्समध्ये लिहा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.